टार्झन सेठी पाहतोय आपण, खूप खुश आहेत. हे आचार्य आमचे जाम भारीने काय सुगंध सुटलाय की हा आकाश पाटील यांच्या हाताची चव म्हटली तर ओबेरॉय हॉटेल सारख्या कुकला जमणार नाही अशीच चव आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोटे आणि रोहिदास. गोलंदाजी धुरा. कालवारा टायगर. सदा मात्रे. खेळाला सुरुवात होते या ठिकाणी. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती टर्न केला जातोय डीपला. शतरषक आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते. पाहूया डावकर शैलीचा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भरपूर काल क्रिकेट चांगला राहिला नाही आहे. पाहूया या ठिकाणी चांगला पाहायला मिळेल का. वेलकम या ठिकाणी गावदेवी भादवड टीमचाही शुभ आगमन झालेला आहे. दीपक तरे तसेच शैलेश म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. किसन दादा हे आमचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. सदानंद म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती सरसावत आहेत. एक चांगले ॲक्शन पाहायला मिळते. फुलटॉस परंतु हवं तसा फायदा उचलता आला नाही. या चेंडू डीपमध्ये जातोय. सिंगल कंप्लीट केली. चेंडूला उचलला जातोय. फेकी केली जाते. वाईडिस थ्रो येतोय आणि दरम्यान 2 धावा आपण पाहिल्या तर हलवार पावलाने या ठिकाणी कंप्लीट करतोय रोहिदास भुईर. ही चांगली सूझबूझ आहे. आज अशोक दादा काय दिसत नाहीत. कदाचित चेंजेस केला असावा. अन्यथा आपण पाहतो रांदोली टीम जेव्हा जेव्हा ही खेळायला येते सलामीची जोडी म्हणून गोटे आणि अशोक ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु अशोक आज काही चेंज केलं की टीममध्ये आहे की नाही आहे पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटॉस. आता मात्र फटका चांगला आहे. हा चेंडू नाही थांबवणार. हा चेंडू जाईल सीमा पार आणि येतोय आता मात्र चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 या अंकावरती जाते आणि आक्रमणाला सुरुवात या ठिकाणी रोहिदासांची पाहायला मिळते. अशोक यांची जागा चालवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी असं फटका येणं गरजेचं आहे. कमबॅक करावा लागेल सदा मात्र यांना आणि चांगल्या चेंडूची हाताळणी करणं गरजेचं आहे. पाहूया या ठिकाणी पुढे चेंडू यावेळेस पुढे सरसावले डाऊन द ग्राउंड बट या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. आता कमबॅक केलं गेलं आहे. चौकाराचं प्रत्युत्तर डॉटने दिलं गेलं आहे. धक्क्याने माणूस सुधारतो असं नेहमी आपण म्हणतोय आणि एक चौकाराचा धक्का मात्र निर्धाव चेंडू जातोय. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. स्वतः सदा मात्रे चेंडू खाली आणि इथं मात्र बॅटर रोहिदास बाद होतोय झेलच्या स्वरूपात. पाहूया आता मात्र नवीन कोण येतोय पाण्यासारखं राहील. सहा धावा केले आपल्याला या छोट्याशा इनिंगमध्ये. 4 चेंडूंचा सामना केला. एक चौकारही आला परंतु मोठी इनिंग काय खेळता आली नाही आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहतोय विनायक हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा 7 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात आणि विकेटचं पतन रोहिदास बाद होतोय. एक मोठा हदरा मित्र म्हणेन. पाहूया अशोकची जागा सांभाळण्यासाठी आले होते. मोठी इनिंग काय करता आली नाही. पुढे चेंडू या ठिकाणी पाहूया. फुलटॉस या ठिकाणी दिला होता परत हवं तसं त्याचा समाचार घेता आलं नाही. या सिंगलनेच धाव संख्या धावफलकावरती लागली जाते. या ठिकाणी एक लॉलीपॉप डिलिव्हरी मित्र म्हणेन
आली होती, परंतु त्याचा स्वाद काय घेता आला नाही. या धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं ओव्हर आता पाहूया कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल जिम्मेदारी. धावा बरोबर थांबवल्या आहेत. एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलं, स्वतःला सावरला आवर आणि अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी सदा मात्र यांनी केलं गेलं. आणि चर्चेचे नाव आहे या पूर्ण असोसिएशनमध्ये आणि भरपूर काळ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शरीर साथ देत नसले तरी मात्र क्रिकेटवरती प्रेम त्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा भाग पडते. पण तीच जिद्द, तीच ताकद, ती दहशत आणि तोच दरारा मात्र सदा मात्र यांचा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक दुसरा. निश्चित आमच्या 12 खेळाडूला समजत नाही सिंगाटावरती माती कोण घेतोय, कारण दोन्ही बाजूला होते. आता मात्र प्रवीण हा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. प्रवीण दुसरं गोलंदाज तयार होते. सदा मात्र याने मात्र चांगली गोलंदाजी केली. काली त्यांना पहिल्या दिवशी सुद्धा त्यांना पाहिलं होतं या स्पर्धेवरला भेट देण्यासाठी आणि बरोबर लॉट कमिटी मेंबरमध्ये सुद्धा त्यांचं योगदान असतं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये कमी काय पडते याच्याकडे लक्षसुद्धा दिलं जातं आहे. कारण ज्याला ज्याला सदस्य असेल, अध्यक्ष असेल किंवा कोणीही पदाधिकारी ज्याला जी जिम्मेदारी दिली जाते ना ती पूर्णपणे पार करणं गरजेचं असतं. या ठिकाणी पाहूया प्रवीण टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. आपल्या कोठ्यातील पहिला बॉल या ठिकाणी विनायक पाहतोय आपण डायरेक्ट हिट. क्या बात आहे, काय घडतं पाहूया. मोठा झटका लागेल, हादरा लागेल या ठिकाणी. मैदानी पंचांचा निर्णय काय? यस बाद आहे, कारण आपण पाहिलं डायरेक्ट हिट केलं गेलं आहे. तर अंपायर तर दिला गेला आहे, नजरेत बरोबर कैद झाला आहे, परंतु अन्याय नको म्हणून या ठिकाणी थर्ड अंपायर दिला गेला आहे. काय घडेल? बॅटर येतोय पाहूया पोचतय का परंतु बॅट वरती आहे आणि चेंडू मात्र आदलतोय स्टँड वरती आणि गोटीराम या ठिकाणी स्वस्त्यामध्ये बाद होतोय. ज्या संघाने आपण पाहिलं तर आतापर्यंत या चषकाचं अर्थात या स्पर्धा जेव्हा आयोजित करतायत 2 चषक उचलल्यात, परंतु तो संघ या ठिकाणी कालवाड टीम समोर कुठेतरी कमजोर पडतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये गोटीराम मात्र बाद होतोय. निलखंड येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पहिली वॉर्निंग रानोली टीमला दिली गेली आहे. सर्कल क्रॉस करायचं. पहा पंचांचं बरोबर लक्ष आहे. दुसरी वॉर्निंग दिली जाणार नाही, डायरेक्ट पॅनलाइज. त्याच्यासाठी सर्वांनी लक्ष द्या. अतिशय कडक नियम या स्पर्धेपासून पाहायला मिळत हा आणि खऱ्या अर्थाने करणंही गरजेचं आहे. तुम्ही गोलंदाजांना जर पॅनलाइज करू शकता तर बॅटरला का नको? त्याच्यासाठी हा उचललेला पाऊल. पुढील चेंडू या ठिकाणी प्रवीण तयार होतोय. पहा कसा टिकऱ्यासारखा नियम धरला जातोय. क्या बात आहे, फटका चेक करावा लागला. आता पुन्हा एकदा विनायकला जायचंच आहे, त्या कारणास्तव बाद आहे. आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज होते बाद. आता या ठिकाणी मरता क्या न करता दोरकाना देतो मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ नाईक. पाहूया मैदानाच्या आतमध्ये विकेटचा हा पतन जो झाला आहे तो बरोबर झाला आहे. योग्य वेळी धावा कमी आहे, 10 फलकावरती धावा बनवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पिंच हिटर मजबूत काठीचा असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा सॅक्रिफाईस केलेला विकेट पाहूया किती धावा देईल, येणारा बॅटर घेईल, पाण्यासारखं राहील. दोरकाना आत मैदानाच्या आतमध्ये येतोय. याच्यानंतर ही चांगली मॅच पाहायला मिळेल. वेले आणि गावदेवी भादवाड. वेले संघ सुद्धा पाहतोय आपण. दुसऱ्या क्रमांकाची 1 ट्रॉफी आहे, तिसऱ्या क्रमांकाच्या 2, परंतु भादवाड जर विचार केला तर पहिल्या क्रमांकाची 1, तिसऱ्या क्रमांकाची 1, चौथ्या क्रमांकाची 1, 5व्या क्रमांकाची 1 अशा 4 ट्रॉफी त्यांच्या जवळ सुद्धा आहेत.
हॅलो. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा निशाणा धरला गेला आहे या ठिकाणी. आणि इथं मात्र पाहतो आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्या बात आहे, गोल्डन विकेट या ठिकाणी मिळवली गेली आहे दोरखंडाची. आता मात्र रांजोल टीम बरोबर बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हातामध्ये खेळून करायचं होतं, काय निशाणा धरला होता, पूर्णपणे माइंड चेंज करावं लागलं बॅटरला. आणि या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये वेल जज कॅच प्रवीण यांनी मात्र ती घेतली गेली. प्रत्येक चेंडूवरती विकेट गेला आहे. मागील 2 चेंडूंवरती पाहतोय रनआउटच्या स्वरूपात आणि इथं मात्र झेलच्या स्वरूपात. आता कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळेल हा संघ. इथनं उभारी देण्यासाठी निलखड यांना मात्र पूर्णपणे सर्व सूत्र हाती घ्यावे लागतील. पंच सर्कल क्रॉस झाला नाहीये. 2 धावांची पेनल्टी. दुष्काळात 13वा महिना. धावा एक तर कमी पॅनलाइज केलं जाते. 2 धावा या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी पाहायला मिळते. चला खेळायला या ठिकाणी सुरुवात करूया. पुढे चेंडू. मामा बॅट्समनचं नाव काय? यस, या ठिकाणी पहिली वॉर्निंग दिली होती आणि त्यानंतर आम्ही पुकार दिला होता की दुसरी वॉर्निंग दिली जाणार नाहीये. आणि या ठिकाणी पाहिलं तर 2 धावांची पंचांच्या माध्यमातून पेनल्टी घोषित केली गेली आहे. पुढे चेंडू. या वेळेस मात्र उडवला आहे. पाहूया हवेमध्ये आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातो. चेंडूला चांगल्या प्रकारे स्टॉप जरूर केला गेला आहे. आणि या ठिकाणी पण पाहतोय 2 धावा येत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 10. या ठिकाणी पाहतोय आपण धावा भरपूर कमी बनत आहेत. त्यातल्या त्यात पेनल्टीचा सामना करावा लागतोय. पाहूया गडी बाद झालेले आहेत. कुठल्या बाजूने रांजोल टीमच्या काही चांगलं वेल होत नाही आहे. सावरावं लागेल, आवरावं लागेल. अजून सामना संपलेला नाही, भरपूर सामना अजून बाकी आहे. पाहूया या ठिकाणी त्याच्यासाठी दोघांचा प्रयत्न चांगला आहे. राजेंद्र आणि निलखंड अजून एकही चेंडू खेळला नाही. या राजेंद्र मात्र खेळला गेला आहे. यावेळेस पाहतोय आपण मेडगोटच्या रिजनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. त्या ठिकाणी सिंगल धाव घेतली आणि 2 धावा होतील कारण डीपमध्ये चेंडू आहे. फक्त तुम्ही पहिली धाव जी आहे ना ती अतिशय वेगाने घेणं गरजेचं असतं आणि या ठिकाणी ती घेतली गेली आणि 2 धावा येत आहेत. सिंगल डबलचा खेळ करणं गरजेचं आहे कारण क्रिकेटची लाईफलाईन आहे. धावा बनत नाही त्यावेळेस मोठा फटका लागत नाही, त्यावेळेस त्याच्या हात घालावं लागतं, त्याच्याकडे पाहिलं जावं लागतं आणि ते काम या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 12 या अंकावरती. 40-45 धावा झाल्या तरी एक चांगली फाईट स्कोर असेल. या ठिकाणी उडवलाय, काय करताय, मिस टाइम झाला. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद. प्रवीण खूप आक्रमक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 12 आणि 12 वरती आपण पाहतोय हा 5वा लागतोय हा झटका. रांजोल टीमचा 12वा खेळाडू कोणतरी प्रतिनिधी पाठवा या ठिकाणी. धर्मेश ना हो आहे ना करू 2
या ठिकाणी तिसरं ओव्हर धर्मेश याच्या माध्यमातून फेकलं जाते. या ठिकाणी पाहतोय धर्मेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र सरसावलेला आहे किपरच्या हातामध्ये. काय लेंथ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बरोबर हाताला जातोय आणि गती सुद्धा प्राप्त केली जाते धर्मेश याच्या माध्यमातून. पुढील चेंडू या ठिकाणी उडवलाय. हा चेंडू नाही थांबणार, जाईल सीमा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. क्या बात आहे, एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. हाच एक आता खेळाडू उरला आहे की ज्याच्या माध्यमातून चांगल्या धावा जमा करू शकतायत. क्रिकेट आहे, काय घडेल सांगता येत नाही आहे, परंतु एक ताकदवार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलखंड हा पाहायला मिळतोय. वेलकम संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळते. गावदेवी भादवड विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू धर्मेश यांच्यावरती प्रतिहल्ला आपण पाहिलं. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. एक धावा घेतली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 19. तिसरं ओव्हर आहे. 19 धावा धावफलकावरती. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेतल्या तर 9 दुने 18 म्हणजेच किती होतील 37 धावापर्यंत तरी पोहोचतील. म्हणजे 40 पर्यंत पोहोचले ना तर एक चांगला फाईट पाहायला मिळेल. कारण रांजणोली टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. आज काही प्लेयर्स कमी आहेत नो डाऊट, बट पाहूया. खेळ आहे, खेळामध्ये काही होऊ शकतोय. आतापर्यंत पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. हा चांगला चेंडू आहे या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा निर्धावची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 19 या अंकावरती. या ठिकाणी पाहतोय हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी जेल सुटला जातोय, परंतु बॅटर मात्र रनरच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. पंडित येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 20 रनांवरती थांबून आहे. धावांचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु त्यांना यश काय प्राप्त होत नाही आहे. एकाकी किल्ला मैदानाच्या आतमध्ये निलखंड लढवतोय, त्याला फक्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय आपण अगल्या वगल्या शैलीने फटका खेळला गेला. सिंगल कंप्लीट केली. घातक रन कंप्लीट केली जाईल का? थ्रो वाईडिस जान हलक में थी या ठिकाणी निलखंड यांची आपण पाहायला गेलं तर. पर थ्रोचा वाईडिस पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते 22 या अंकावरती. शेवटचा अंतिम ओव्हर फेकणं बाकी आहे. 22 धावा 3 ओव्हरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेत. शेवटच्या ओव्हरला आता किती धावा घेतल्या जातील या पाहूया. स्ट्राईक मात्र आता मिळाले आहे निलखंड यांस शेवटची ओव्हर खेळण्यासाठी. चला कमिटी मेंबर डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करा.
बरोबर धावा थांबवलेल्या आहेत या ठिकाणी आपण जर पाहिल्या तर. आता पाहूया शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये हाणामारीचं ज्याला म्हटलं जातं ठोसाठोसीचं, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर निलखंड यांना स्ट्राईक मिळाले गेले आहे. आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकावर ते आले, 3 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. म्हणजे स्ट्राईक भरपूर कमी मिळाले. त्याच्यानंतर मात्र पाहिले तर दोरकनाथ, राजेंद्र आणि फलंदाज असे 3 त्याच्यानंतर बाद झाले. आता पाहूया या ठिकाणी जितू गोलंदाजी मार्क वरती चिक्या. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कडी परीक्षा असेल. निलखंड यांच्या बॅट वरती बरोबर येतो चेंडू आणि टायमिंग बरोबर, ताकद उत्तम, चेंडू जातो सीमा पार, षटकार. खऱ्या अर्थाने जेवढी स्ट्राईक त्यांना दिली जाईल तेवढा फायदा होईल, हे सुरुवातीपासून आपण वर्तवत होतो. परंतु या ठिकाणी शेवटच्या ओव्हरला आता मात्र मिळाली स्ट्राईक. स्ट्राईकचा पुरेपूर उपयोग, फायदा, आणि बरोबर चेंडूला फेकून दिलं जातंय काऊकॉर्नरच्या डोक्यावरून, षटकार. 6 धावा येत आहेत. 6 धाब्याने धावसंख्या 28. धावा भरपूर कमी होत्या धावफलकावरती. इथं आघात झाली, सुरुवात झाली. आता बरोबर धावसंख्या आहे. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 दुने 10. 10 धावा आल्या तरीही आपण पाहतोय की 40च्या आसपास स्कोर जरी गेला तरी फाईट करू शकतायत. कमबॅक करावा लागेल जितूयास. पाहूया पुढील चेंडू, शॉर्ट पिच, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फेकून दिला गेला सीमा पार, आकाशाला गवस निघालणारा हा हवाई सफर, षटकार. शॉर्ट पिच दिला, पहिला फुल टॉस, इथं शॉर्ट पिच. क्या बात आहे. 2 चेंडू मध्ये या ठिकाणी पाहिल्या तर 2 षटकार येत आहेत. या ठिकाणी चिक्याना मात्र मस्त फटके लागले गेले आहेत 2. सदानंद मात्र या ठिकाणी थोडेसे नाराज आहेत. चेंडू कुठं हाताळायला सांगितल्यानं कुठं हाताळलं जात आहे रणनीतीनुसार या ठिकाणी. चला बॉल द्या आतमध्ये. कमिटीला पण पॅनल्टी लावायला लागेल बॉल लेट आल्यानंतर मैदानात. पण त्यांना पॅनल्टी काय देणार, सर्व काही व्यवस्थित ओके मध्ये सगळा दिला जातं आम्हाला. हां, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते ग्राउंड, मग काय ती आमची व्यवस्था, आणि मग त्या टार्झन पाटील दिलेल्या त्या काय ट्रॉफ्या, सर्व काय एकदम ओके ओके मध्ये. आणि आजचा दुपारचं जेवण क्या बात आहे. तोंडाला पाणी येते, पण काय माझी घोंगरी अटकले तशा. या ठिकाणी पाहूया पुढे चेंडू. या ठिकाणी मिस फील्ड, चेंडू मात्र फरार, सीमा पार, चौकार. डावाला सुरुवात झाली या ठिकाणी पाहिलं तर. षटकार षटकार चौकार. आता मात्र बरोबर मॅच मध्ये आलेला आहेत. या ठिकाणी धावा होत्या कुठे, धावा आल्या कुठे, या ठिकाणी आपण पाहतोय 38 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. क्या बात आहे. निलखंड यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. एका केला लढवत ठेवला गेला आहे, कारण संगत कुठेतरी खेळाडूंचा कमी आहे. त्या कारणास्तव त्यांच्यावरती मोठी जिम्मेदारी होती आणि ती बेखुबी निभावत आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं काय घडतंय, आता ते वादळ थांबलं गेलं आहे, शमलं गेलं आहे, नमलं गेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता, आणि या ठिकाणी पाहिलं तर विकेटचं होतंय पतन. आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा, 22 धावा धावफलकावर होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी हाणामारी भरपूर चांगली झाली आणि धावाला मिळाला आकार. धावसंख्या पाहिली तर 38 या अंकावरती आता मात्र जाऊन पोचली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मलिंग ऑफ राजनोली गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आमचे डीजे गणराजचे प्रोप्रायटर, सिंगिंग असो किंवा वाद्यवादक असो, सर्व काही ओके मध्ये असतं. या ठिकाणी वेलकम सन्मान्य राजूजी पाटील साहेब, तसेच मनोजजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांची टीम काल
खूप चांगल्या पद्धतीचा कहर पाहायला मिळाला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आज काय नाही, आज नाही, उद्या नाही, फायनल घेतल्याशिवाय गप बसणार नाही. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, कमबॅक केलं गेलं आहे. या ठिकाणी डॉटचे होते सांगता धावसंख्या स्थिर आहे 38 या अंकावरती. आता मात्र पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. जितेंद्र उर्फ चिक्या टर्न होत आहे. गणेश पाटील हलक्या हाताने खेळून काढलं, समोरच्या दिशेला पाहतोय पण खाली रिझन आहे. एक धाव कंप्लीट केली आणि गणेश पाटीलला खूप चांगले धावत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने बरोबर आता 40 धावा धावफलकावरती 41 धावांचं लक्ष. चला नाणेफेकीसाठी या. चला 2 टीम नाणेफेकीसाठी या. गावदेवी वेले आणि गावदेवी भादवाड टीमच्या संघ नायक या ठिकाणी या टॉससाठी. वेली टीम या. या ठिकाणी 2 टीम मध्ये केले जाईल नाणेफेक. सन्माननीय मनोजी पाटील या मंडळाचे उपाध्यक्ष तसेच सन्माननीय राजूजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की या आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपल्या सुभास्ते केल्या जाईल नाणेफेक. दोन्हीकडे दोन्ही टीम ज्या आहेत ते बरोबर खेळ करतायत. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे होते. मनोज पाटील यांची काल गोलंदाजी पाहिली तर 6 धावा त्यांनी वाचवल्या होत्या आणि आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी भरपूर चांगले योगदान. या ठिकाणी एका बाजूला सरपंच, दुसऱ्या बाजूला उपसरपंच. पाहूया.
स्पॉन्सर केलेत तडदादा पाटील यांचे चिरंजीव. त्यानंतर उत्कृष्ट जे फलंदाज ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली हरिभक्त पारायण वैकुंठवासी गंगूबाई कचरू पाटील यांच्या स्मरणार्थ विकास कचरू पाटील. चला सर्वांचा आपण आभार मानूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. योगेश आणि मुकेश ही जोडी आलेली आहे. नक्कीच भावेश म्हात्रे आणि जयवंत म्हात्रेकडून कालवा टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद भावेश म्हात्रे आणि जयवंत म्हात्रे ऑनलाईन आम्हाला जोडलेत. बघूया पहिल्या चेंडूवर इथे चांगली फिल्डिंग जरूर पाहिली आपण निलखंड भोईरच्या माध्यमातून, मात्र थ्रो काहीसा खराब. परिणाम स्वरूप एक सिंगल धाव. मुकेश पाटील देखील बऱ्याच विश्रांतीनंतर मैदानामध्ये आज उतरलाय. नक्कीच प्रशांत शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे फॅन टीम श्री कालिका माता कालवार आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुकेश नक्कीच कालवार टीम म्हटली की मुकेश पाटील एक असा खेळाडू की त्यांनी अक्षरशः या संघातून आपल्या नावाचा बोलबाला या संघटनेमध्ये जाहीर केलाय. बघूया योगेशनं पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेतली. हा चेंडू अतिशय तेज तर्रार, बॅट देखील तितक्याच वेगाने फिरली होती. चांगला चांगला चेंडू टाकलाय निलखंड भोईरनं. बघूया षटकातील तिसरा चेंडू राऊंड द विकेट. इथे हा चेंडू देखील अगदी फुल लेनचा आपण पाहिला होता. चेंडू येतो वाईडिश लॉंग ऑनला. द्वारकानाथ म्हात्रेची फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आहे. बघूया तिसऱ्या पंचांची मदत सुनील म्हात्रे सरांनी घेतलेली आहे. सर सॉफ्ट सिग्नल आउट. यस बघूया चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल तर पंचांचा फलंदाज बाद आहे, मात्र शंका आशंका निवारली जाईल. इथे चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून की योगेश सेफ आहेत की बाद आहेत, धावा 2 आहेत की 1 आहे, याचं उत्तर आपल्याला भाऊ पाटील सर देतील होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. बघूया होम फोटो लाईव्ह. नेट अँड क्लीन पिक्चर अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांचे लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम. नक्कीच बॅट उशिराने एक रॉन्डेट केली होती आणि पंचांचा निर्णय कायम राहील. फलंदाज योगेश धावचीत बाद. नक्कीच योगेश जवळ पोहोचले होते, मात्र बॅट काहीशी उशिराने हवेमधून घेऊन आले होते. नक्कीच अगदी हा विकेट जाणं म्हणजे कालवा टीमला जोर का झटका, धीरे से लगे. योगेश चालू अंगामध्ये चांगल्या टच मध्ये आहेत. नवीन फलंदाज राकेश म्हात्रे. आज टीम मध्ये विद्यानंद पाटील जॉईन नाहीये. बघूया गोरख दादा म्हात्रे असतील, नरेश म्हात्रे, त्यानंतर आमचे भावेश म्हात्रे, जयवंत म्हात्रे यांच्याकडून टीमला आज रमाकांत म्हात्रे देखील टीमला जॉईन नाही आहेत. या सर्वांकडून कालवा टीमला शुभेच्छा आहेत. 3 चेंडू 2 वर 1. षटकातील पुढचा चेंडू 41 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. वेस अँड कंपनी गावदेवी राजनोली. चेंडू हवेमध्ये पंडित पाटील. वेल जज कॅच. क्या बात आहे. पंडित पाटीलनं अप्रतिम झेल घेतलाय आणि दुसरा धक्का दिलाय श्री कालिका माता कालवा टीमला मुकेश पाटीलच्या रूपानं. 2 वर 2. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज आम्हाला स्वर्गीय कस्तुरबाई लुका जोशी यांच्या स्मरणार्थ कुमार कुंज विकास जोशी यांच्याकडून, त्यानंतर LED जी आपण TV देणार होती स्वर्गीय मनीष आत्माराम तळे
सुधाकरजी सकाराम पाटील यांच्याकडून आपल्याला LED TV आणि उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय कचरू गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ विकास कचरू पाटील यांच्याकडून आहे. फलंदाज किशोर म्हात्रे आलाय ना या स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राकेश. सामनावीर म्हणून जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी स्वर्गीय मदन नामदेव थळे यांच्या स्मरणार्थ निलेश सांगो पाटील यांच्याकडून आहेत. सर्वांचे विशेष धन्यवाद मानूया. वेलकम प्रभाकरजी पाटील, जैन भाऊ, आपलं स्वागत आहे. छत्रपती गायकवाड, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया हा चेंडू मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चाललाय सीमा पार. यष्टीरक्षक किशोरचा सुंदर चौकार. चौकारांनी धावसंख्या 6. नक्की सदा म्हात्रे यांचे येणं बाकी आहे. आज संघामध्ये मंगेश म्हात्रे, देखील नाहीये. बघूया इथे अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला आहे आणि नक्कीच पहिल्या ओव्हरची समाप्ती बघा. पहिल्या ओव्हरनंतर ज्या क्रॉसिंगच्या 2 धावा पेनल्टीच्या आपण रांजोले संघाला पेनल्टी लावले ते 2 धावा ॲड करतोय. 6+2 कालवा टीम आणि रांजोली टीम आपण सुधारित धावसंख्या 8 झालेली आहे. 6+2 पेनल्टीचे धावा ॲड केलेत. कालवा टीमचे कॅप्टन आणि रांजनोली टीमचे कॅप्टन ही गोष्ट लक्षात घ्या. पेनल्टीच्या 2 धावा आम्ही ॲड केलेले आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. येणारा फलंदाज आणि जाणारा फलंदाज आपल्याला टी शर्टची सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करायची आहे. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा थेट 2 धावांचा पेनल्टी. आज रांजनोली संघाला तो पेनल्टीला सामोरे जावं लागलेले आहे. 8 धावा बनवायचे आहेत. 41. नीलकंठ भोईरीनं काय कमालीची ओव्हर केली. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे फॅन टीम, VSN कंपनी, गावदेवी, रांजनोली, नक्कीच या टीमला देखील रवी बांबरे, सुखदेव बांबरे, त्यानंतर भावेश ठाकरे आणि नक्कीच प्रमोद म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आहेत. गोलंदाज नीलकंठ भाऊ कालुराम किंवा राजेंद्र, या द्वारकानाथ म्हात्रे आपले समोर आहेत. राजेंद्र आलेत. नक्की संघाचे एक सर्वात सिनियर खेळाडू आज गोकुल भाऊ देखील टीम मध्ये नाही आहेत. आज विनायक भाऊ प्ले मध्ये आहेत. खूप सिनियर खेळाडू आहेत. रांजनोली गावासाठी खूप चांगला क्रिकेट रेग्युलर देखील या खेळाडूंनी खेळलेला आहे. बघूया राजेंद्र शॉर्ट रनअप न शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पाठवलाय सीमा पार. राकेश म्हात्रेनं षटकार. चांगला फटका. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून कालवा टीमच्या धावसंख्येला संजीवनी दिलेली आहे राकेश म्हात्रेनं. धावसंख्या 14 धावा लागलेत. कालवा टीमचे सर्वात सिनियर खेळाडू आमचे आनंदभाऊ म्हात्रे, नक्की शिवबा ग्रुप भिवंडीचे आमचे सिनियर सदस्य आहेत. हा चेंडू अगदी हवेमध्ये चेंडू सेफ लँड होतोय. मिड ऑफ रिझनला गोटीराम चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव. धावसंख्या 15. 8 मध्ये 15 आलेत आणि आता 16 मध्ये 26 बनवायचे आहेत. छत्तीस धावा अजूनही बनवायचे आहेत. सव्वीस यस.
बघूया हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आहे किशोरनं. चांगली फिल्डिंग होते डीपमधून. फक्त एक सिंगल धाव याच्यावर घेतलेली आहे. किशोर आणि राकेशनं भागीदारी पार्टनरशिप चांगला करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कारण की पहिले दोन फलंदाज मुकेश आणि योगेश झटपट बाद झाले होते. सोळा धावा आलेत. काय सर? यस यस. हा जो फटका खेळला आहे तो पॉपिंग क्रीजच्या आतमधून की बाहेरून केले चेक करायचं आहे. नक्की चालू सीझनमध्ये ही चांगली नेमावली आपल्या संघटनेच्या माध्यमातून. बघूया हा जो फटका खेळला होता किशोरनं तो पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन खेळला आहे की आतमधून हे चेक करायचं आहे. बाहेर जाऊन जर फटका खेळला आपण तर त्याच्यावर कुठली धाव आपल्याला दिली जाणार नाही, चेंडू काउंट होईल. ही आपली संघटनेची नेमावली आहे. थोड्याच वेळात आपल्या संघटनेचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन होणार आहे. त्यांचा सामना असेल गावदेवी वेल टीम. आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा चौथा सामना आपण पाहणार आहोत. इथे चेक केला जातोय. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून पिक्चर अजून आमच्यापर्यंत क्लिअर होत नाहीये. यस. एक धाव आहे. शॉट कंप्लीट झाल्यानंतर फलंदाजाचे पाय हे बॉक्सच्या बाहेर गेले होते. हा पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव येईल. धावसंख्या 16. सर आपल्याला मैदानी पंच जर तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या, जेणेकरून आपली इथे जी रेकॉर्डिंग ती लवकर 15 सेकंदाच्या आतमध्ये. यस. हां लवकर. खेळाडूंनी देखील गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला डिरेस घ्यायचा असेल तर पंचांना लवकर सूचना करायची आहे 15 सेकंदाच्या आतमध्ये. यस. नाही म्हात्रे सरांचं देखील बरोबर आहे. आम्ही घेतला नव्हता, फलंदाजाने घेतला आहे आणि तो खेळाडूंनी देखील वेळ लक्षात ठेवायचा. 15 सेकंद असतील नंतर तुम्हाला ती क्लिप पाहता येणार नाही आहे अशी आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. वाईटचा इशारा. धावसंख्या 17 झालेली आहे. बघूया इथे हा चेंडू अगदी लॉंगलेग सीमारेषेकडून उचलला. इथे विकेटचं पतन. किशोर धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. 18 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालाय. श्री कालिकामाता कालवा टीम, प्रशांत म्हात्रे फॅन टीम, श्री कालिकामाता कालवार मैदानामध्ये क्रमांक 5 वर फलंदाज जितेंद्र आहे का? जितेंद्र आलाय. जितेंद्र या संघाचा एक फलंदाज आहे. बघा सदा म्हात्रे एक असं नाव ज्यांनी सनी स्पोर्ट क्रिकेट देखील खूप चांगला केला. रेग्युलर भिवंडी सिटी आणि ग्रामीणचा 40+ क्रिकेट देखील खूप चांगला खेळलेला आहे. मात्र सध्या शरीर साथ देत नाही आहे, पायाला दुखापत आहे. तरी देखील आपल्या टीमच्या आणि गावाच्या नावासाठी हा खेळाडू मैदानामध्ये उतरत आहेत. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सदा म्हात्रेंचा नंबर कुठेही पहिला आहे, गोलंदाजी असो की फलंदाजी. मात्र आता शरीर थोडंसं थकलं आहे.
18 धावा, अजूनही 2 चेंडूंचा खेळ. या दुसऱ्या ओव्हरचा शिल्लक आहे. गोलंदाज राजेंद्र. बघूया हा चेंडू स्केअर ऑफ द विकेट केलेला आहे पंडित पाटील. क्या बात आहे. थ्रो बघा, रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असा थ्रो केलाय पंडित पाटीलनं. एक झेल देखील खूप चांगला घेतला होता आणि तो झेल मुकेश पाटीलचा होता. क्या बात आहे. पंडित पाटील यांच्याकडे पाहून अगदी निलकंठ भोईर देखील खुश आहेत. द्वारकानाथ मात्रे देखील खुश असतील, कारण की एक संघातील सिनियर खेळाडू काय चांगली कामगिरी करतात. 11 मध्ये बनलेत 19 आणि आता 13 मध्ये पाहिजेत. मध्ये 22 होते आणि या चेंडूवर धावा आलेत 2, म्हणजे 2 ओव्हर 21 आणि आता 2 ओव्हरला पाहिजेत 20. क्या बात आहे. सामना अगदी कट्टू कट आहे. तुमच्या पहिल्या ओव्हरला 6 होते, आम्ही 8 लावल्यात. पेनल्टी घेतलेली आहे भाऊ. आम्ही काय कमी जास्त करून आम्हाला काही फायदा नाही. हे त्या ऑनलाईन चालू आहे सर्व काही. प्रत्येक जण धावांचं गणित अगदी डोक्यामध्ये सेट करत असतात. किती चेंडू गोलंदाजांनी टाकले, कुठल्या फलंदाजांनी किती धावा बनवल्यात, सिरीजसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की या स्पर्धेमध्ये गोलंदाज, फलंदाज आणि सिरीजच्या देखील चांगल्या ट्रॉफी आहेत. 2 ओव्हरला आलेत 21 आणि आता 2 ओव्हरला शिल्लक आहेत 20. प्रणव सुदाम म्हात्रे, नक्कीच आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. जे गिफ्ट हॅम्पर आहे ते प्रणव सुदाम म्हात्रे, मान्य श्री सुदाम गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालेत आणि आज प्रणव आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. प्रणव याचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. प्रवीण जोशीच्या शुभ हस्ते प्रणव आपण स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रणव सुदाम म्हात्रे, नक्की ज्या स्पर्धेतून जे मॅन ऑफ द मॅचचा आपण गिफ्ट हॅम्पर पाहतोय ते मान्य श्री सुदाम गुरुनाथ म्हात्रे यांनी स्पॉन्सर केले आहे आणि त्यांचे चिरंजीव प्रणव सुदाम म्हात्रे हे मान्यवर कक्षामध्ये त्यांचं हेतूचे स्वागत आणि सन्मान, त्यांना प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. इथे पंचांचा चालला आहे वाईटचा इशारा. क्रमांक 3चे ओव्हर रोहिदास भोईर. भाऊ बाकी आहे का स्वागत सन्मान? छत्रपती भाऊ स्वागत सन्मान कंप्लीट. यस, चला यानंतर आपण करणार आहोत हा चेंडू देखील वाईट आलाय. रोहिदास भोईरने या ओव्हरची सुरुवात काहीशी खराब केलेली आहे. त्यांचे नाव माहित नाही मला, नाही ते नाही माहित, खेळाडूंचे नाव माहित नाही. 23 धावा झालेत, अजून 18ची गरज आहे. क्या बात आहे. हा फटका फसला आहे. गणेश पाटील अगदी चेंडू चालला आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमापार चौकार. एका चेंडूमध्ये 7 धावा रोहिदास भोईरने आतापर्यंत खर्च केलेत. संघाची टोटल 27. यानंतर आपण लक्ष्मणजी नाईक आणि द्वारकानाथजी तरे हे गावदेवी भादवड संघाचे सिनियर खेळाडू यांचं स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. बघूया इथे दुसरी धाव गणेश पाटीलांचा थ्रो येईपर्यंत इथे 2 धावा वेगानं पूर्ण केलेत राकेश आणि जितेंद्रनं. नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. अजूनही या इनिंगचे 10 चेंडू बाकी आहेत आणि धावा 12. 10 मध्ये 12. क्या बात आहे. अतिशय चांगला लेट कट केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सेन्सिबल क्रिकेट. क्या बात आहे.
ते काय घडलंय बघूया. मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये जो झाड आहे त्या झाडाला चेंडू अडलाय. जेवढ्या धावा धावून आले तेवढेच आहेत का प्रवीण भाऊ? यस, तेवढेच आहेत. तिथे डिक्लेअर धावा नाही आहेत. जेवढ्या धावा तुम्हाला काढता येतील त्याच्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या पलीकडे सीमारेषा आहे त्याच्या आतमध्ये चेंडू अडला तर तुम्हाला धावत राहायचं आहे. धावा 2 आलेत. धावसंख्या 31. आता 9 मध्ये 10 धावा. 9 चेंडू 10 धावा. काय संघाला आवरलाय सावरलाय जितेंद्र आणि राकेशनं. संघ पहिला काहीसा पहिल्या ओव्हरमध्ये अडचणीमध्ये आणला होता निलकंठ भोईरनं. फक्त 6 धावा दिल्या होत्या. 2 धावांचा पेनल्टी लागलाय. बघूया 9 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. इथे देखील चेंडूला अगदी दिशा दिलेली आहे. चेंडू चालला डीप फाईन लेग सीमारेषेकडे. 2 धावा धावलेत. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि चेंडू जाऊन सीमारेषेवर विश्रांती घेतोय. मात्र फलंदाज धावत राहिलेत. 4 धावा त्यांनी धावून पळून पूर्ण केलेत. ही या मैदानाची खासियत आहे. मैदानामध्ये गवत चांगला आहे आणि हा मातीचा मैदान आहे. क्या बात आहे. मला वाटतं विशाल पहिल्यांदा या धावून 4 धावा या स्पर्धेमधून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 35. आता 8 मध्ये 6. सामना आता सोपी झाला आहे कारण की चेंडू जास्त धावा कमी आहेत. चला वेली टीम आपण पूर्व तयारीला लागायचं आहे. क्या बात आहे. जितेंद्र अतिशय चांगला क्रिकेट खेळतायत. शॉर्ट मिड विकेटला चेंडू फेकी तर झाली मात्र उशीर झालाय. नक्कीच इथे देखील 2 धावा. सदा मात्रे आता खुश आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्याला नक्कीच त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. प्रवीण म्हात्रे टीमचे कॅप्टन खुश असतील. आता 7 चेंडू आणि 4 धावा. वेलकम सुस्वागतम. सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती. बघूया इथे झेल बाईंच्या टीमची देखील इथे प्रवेश फी जमा झालेली आहे. धन्यवाद. चौकार आहे. यस. मॅच विन विशाल गावदेवी बादवा टीमची प्रवेश फी आलेली आहे. बघा ज्या टीमची आजच्या गटातून कोणाची प्रवेश फी चुकून राहिली असेल तर ती जमा करा. आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे कारण की आपण पहिल्या फेरीचा आता शेवटचा सामना यानंतर खेळणार आहोत. आपण जाऊया बाईंच्या स्वागत सन्मानाकडे. मॅच जिंकलेले कालवा टीमना अडलाक वेस अँड कंपनी. या सामन्याचा सामनावीर जितेंद्र इज द मॅन ऑफ द मॅच. आपण भाईंना सन्मानित करूया. त्यांना मॅच खेळायची आहे. आज फलंदाजी आहे. वेले संघाची गोलंदाजी आहे. आज ज्ञानेश्वर मात्र कॅप्टन आहेत. भाई आज त्यांना मान दिलेला आहे कारण की वेलीची स्पर्धा जिंकली प्रदीप पाटील आणि नक्कीच आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर म्हात्रेंचं खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली होती. नक्कीच आपल्या गावचे माजी पोलीस पाटील JP जयेश पाटील यांचे पिताश्री जनार्दनजी पाटील यांना विनंती आहे की आपण भाईंचं स्वागत सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. ओली गावचे उद्योजक उद्योगपती आणि ISPL मिस्टर जयेश पाटील यांचे पिताश्री आणि या केडानगरीचे मालक यांच्या शुभ हस्ते हा भाईंचा इथे येतोची स्वागत आणि सन्मान होतोय. आपल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष बाईसाहेब खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण लक्ष्मणजी नाईक बादवर संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि भाईंचे खूप विश्वासू असे सहकारी लक्ष्मणजी नाईक. त्यानंतर दावकंडाजी तरे आहेत. कॅमेरामॅन इकडे चालू आहे. यस लक्ष्मणजी नाईक. त्यानंतर दौरकणाची तरे यांना देखील सन्मानित करूया आपण. छत्रपती गायकवाड आपल्या गावदेवी 40+
त्यानंतर रमेश पवार हे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. रमेश पवार यांना देखील गुच्छ द्या. बाईसाहेब ट्रॉफी घ्या, तुमची सन्मानाची ट्रॉफी आहे, स्पर्धेची आठवण आहे. बाईंची ट्रॉफी घ्या. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. संजयभाई म्हात्रे तुम्हाला आणि गावदेवी वेले टीमला देखील रमेशजी पवार यांना देखील आपण गुच्छ देऊया. वेलकम. वंडरबाब भिवंडी, जगदीश नाईक आणि संदेश पाटील, पिंटू आणि मदन चौधरी आपलं देखील स्वागत आहे. जगदीश नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये या. नक्कीच पिंटू पाटील आणि जगदीश नाईक, जोशीलून भादवाड हे संघाचे दोन्ही अष्टपैलू खेळाडू. नक्की चालू सीझनमध्ये विशाल नवीन 40+ जर इतिहास उलटून पाहिला तर जगदीश नाईक यांच्या नावावर गोडसेच्या भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये 134 धावांचा विक्रम आहे. चालू सीझनचा सर्वात चांगला खेळ आपण जगदीश नाईक याचा आतापर्यंत पाहिलेला आहे. संपूर्ण भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेमधून देऊया आपण जितूला सामनावीर पारितोषिक. या जितू, अभिनंदन. काय चांगला खेळ केला आहे. जितूला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. सर्वप्रथम ट्रॉफी घ्या. प्रवीण भाऊ ट्रॉफी घ्या. अतिशय चांगला खेळ केला. राकेशनं चांगली साथ दिली जितेंद्रला आणि नक्कीच वेस अँड कंपनीला पराभूत करण्यामध्ये जितेंद्रचा सिंहाचा वाटा आहे आणि तोच ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. आपण सर्वप्रथम ट्रॉफी देऊया. प्रणव सुदाम म्हात्रे, नक्की ज्यांनी आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेत त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देऊया आपण. देवेश गायकवाड, क्या बात आहे. छत्रपती भाऊ यांची चिरंजीव